अयोध्या राम जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या राम मंदिरासाठी 18 जानेवारी 2024 ही तारीख आणि गुरुवारचा दिवस अद्वितीय ठरला. कारण या दिवशी साक्षात रामलल्लांची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात विराजमान झाली. 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी ही मूर्ती मंदिरात आणण्यात आली. या मूर्तीचा पहिला फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. रामलल्लांची मूर्ती मंदिरात आणल्यानंतर मूर्तीपुढे मंत्रोच्चारांचं पठण करण्यात आलं. त्यानंतर शुक्रवारी सकाळी मंदिरात गणेश पूजन आणि इतर देवदेवतांचं आवाहन करण्यात येणार असून 9 वाजता अग्निमंथनातून अग्नी उत्पन्न केला जाणार आहे. थोडक्यात हद पद्धतीनं यज्ञाच्या अग्नीची सुरुवात होणार असून प्राणप्रतिष्ठेच्या चौथ्या दिवसाचे कार्यक्रम दिवसभर सुरू राहतील. मंदिरात यज्ञ सुरू केल्यानंतर ग्रहस्थापन, असंख्यात रुद्रपीठ स्थापन, प्रधान देवता स्थापन, राजाराम, भद्र, श्रीरामयंत्र, विठदेवता, अंगदेवता, आवरण देवता, महापूजा, वारुण मंडल, योगिनी मंडल स्थापन, क्षेत्रपाल मंडल स्थापन, स्थाप्य देवहोम, प्रसाद वास्तुशांती, नाना दिवस पार पडणार आहे. सायंकाळी नेहमीच्या आरतीनं या दिवसाच्या अनुष्ठानाची सांगता होणार आहे. रख गोठवणाऱ्या थंडीच्या या दिवसामध्ये रामलल्लांना थंडी लागू नये यासाठी त्यांना कमी वेळासाठी जलाधिवास केला जाणार आहे. प्रभू श्रीराम मंदिरात बालरूपात असल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या घडीला श्रीरामांची मूळ प्रतिमा कापडानं आच्छादली असून प्राणप्रतिष्ठापनेनंतरच तिचं मूळ स्वरूप पाहता येणार आहे. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेपूर्वी मंदिर परिसरात अनेक पूजाविधींना सुरुवात झाली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या पूजाविधीमध्ये सहभागी झाले असून या अनुष्ठानामध्ये 121 ब्राह्मणांचाही समावेश आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील या राम मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची यथासांग प्राणप्रतिष्ठा पूजा पार पडणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या प्राणप्रतिष्ठेपूर्वी खुद्द पंतप्रधानांनीही या धार्मिक विधीमध्ये सहभाग घेतला असून सूत्रांच्या माहितीनुसार ते फक्त नारळ पाणी ग्रहण करत असल्याचं सांगितलं जात आहे.